आयुष्य जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे. या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. माणूस शोधायला सुरुवात केली की माणसाला नतमस्तक करणारी माणुसकी सुद्धा सापडते. शेतकऱ्याच्या पायांनी काट्यांचे घाव सोसल्याशिवाय जमिनीतून सुखाचा अंकुर उगवत नाही. कौतुक आणि टीका दोन्ही स्वीकारा. फुलांना उगवायला सूर्य आणि पाऊस दोन्हीही लागतात. रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. हातोडी आणि छन्नीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही. असंच माणसाचं सुद्धा आहे. भुकेलेला अन्न देणे आणि दुःखी माणसाला हसवणे हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात. जगणं शिकावं लागत नाही, जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे. लोखंडाचा कोणी नाश करू शकत नाही, त्याचा गंज हेच त्याच्या नाशाचे कारण असते. तसेच माणसालाही कोणी हरवू शकत नाही, पण त्याचे विचार व त्याचा अहंकार हेच त्याला हरवतात. संघटित असणाऱ्यांच्या गटात तुम्ही सामील झालात तर तुम्हाला साधा दगड सुद्धा मारण्याची कोणीही हिम्मत करणार नाही. सहकार्य आणि चांगले कर्म आवाज न करता केले तर त्यातून घुमत राहणाऱ्या आवाजाचे माधुर्य आणि समाधान अतुलनीय अनुकरणीय असते. काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळ्या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवत असतो. पिंजऱ्यात ठेवलेली पाखरं आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच आपली होत नसतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. ज्यांच्या गरजा कमी असतात त्यांना सुख आणि स्वास्थ्य अधिक असतं. प्रेमाला सत्याचं अधिष्ठान असावं लागतं, कारण असत्याची सावली प्रेमाला सोसवतही नाही. कोट्यावधी रुपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणसं आणि माणुसकी कमवावी लागते. हरायचं तर आहेच एक दिवस मृत्यूकडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकून घ्या. आयुष्य एक दिग्दर्शक नसलेला सिनेमाचा असतो. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. आजही सामान्य माणसाच्या बाबतीत वारंवार असेच घडतं. मनावर होणाऱ्या प्रचंड आघातापायी वेगवेगळ्या शारीरिक व्याधी होतात. इलाज व्याधीवर केला जातो, त्याच्या उगमस्थानावर नाही.
जीवन आनंदी आणि सुखाने जगा, कारण रोज सूर्यच मावळत नाही, तर आपल्या जीवनातला एक दिवस मावळतो जो कधीही परत येत नाही. भूतकाळाला विसरून भविष्याची चिंता सोडून वर्तमानात राहून जीवनाचा आनंद घ्या. हे जीवन अनमोल आहे. ओळख होण्याअगोदर सर्वच अनोळखी असतात, पण विचार जुळल्यावर सहज आपले होतात. यालाच जिवलग म्हणतात. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीचा असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे. रूप आणि रुपया यावर कधीच गर्व नाही करायचा. गरिबी आणि आजार कधीच सांगून येत नाही. तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत, पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात. एखादी वस्तू न वापरता गंजते आणि जास्त वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच. मस्तक थोडं वाकून स्वभावात थोडी नम्रता आणा, बघा अहंकार गळून पडेल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडा संयम ठेवून बघा, दुःखाचा काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करून बघा, आनंदी जग दिसू लागेल. कुणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही, म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं तरी दुःख पाहून निदान ते आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी आणि आनंदी जीवन. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. वय आपल्याला खचवू शकत नाही, अडखळणं आपल्याला पाडू शकत नाही. जर आपण जिंकण्याचा निश्चय केलात तर पराभवही आपल्याला हरवू शकत नाही. आपलं वर्चस्व नसलं तरी चालेल, परंतु आपलं अस्तित्व जरूर असलंच पाहिजे. योग्य वेळेत पुस्तकाला कवर आणि मनाला आवर दोन्ही गरजेचे असतं. नाहीतर पानांच्या आणि आयुष्याच्या पत्रावळी व्हायला वेळ लागत नाही. कोण काय करतो, कसं करतोय, का करतोय या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही सुखी व आनंदी व्हाल. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी या मनातूनच निर्माण होत असतात. मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. ते आपण कसं ठेवतो त्यावरच आपलं जीवन अवलंबून असतं. आई म्हणजे दुर्गा आणि बाप म्हणजे साक्षात विठ्ठल यांच्यातच आपल्या आयुष्याची पंढरी असते. त्यांना वृद्धाश्रमात ठेवून जगातील कुठलाच सण साजरा होत नाही. सुशिक्षित सहज होता येतं, पण आपल्याला माणूस होता यायला हवं. जग जिंकता आलं नाही तरी चालेल, पण आपलं माणूसपण हरवलं नाही पाहिजे. कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो. लख उजेडात चालताना सहाय्य करण्यासाठी भेटणारे अनेक जण असतात, पण अशा लोकांचा शोध घ्या जे तुम्हाला अंधारातही साथ देणारे असतील. मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा. मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे.
सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त. माणसांचे पण असेच असते. समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट. जीवनात अडचणी कितीही असोत, चिंता केल्यावर त्या वाढतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात. जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात, परंतु देव त्याची नाव बुडू देत नाही. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत, मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच. कोणी आपल्यासोबत कसेही वागो, आपण सर्वांशी माणूस म्हणून नीट वागावे. कोणी आपल्याशी नीट नाही वागलं, चेष्टा केली किंवा तुच्छ समजून दुर्लक्षित केले तरीही आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नये.